महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। अनैतिक पद्धतीने ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने तात्काळ पायबंद घालावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाथर्डी तालुका केमिस्ट संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। या आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पाथर्डी प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूया। पाथर्डी तालुका केमिस्ट संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली आहे। शासनाचे अधिकृत प्रतिनिधी तथा तहसीलदार उद्धव नाईक साहेब आणि पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना देखील या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की अनेक ऑनलाईन कंपन्या मोबाईलवरील एका क्लिकवर नशेची औषधे, झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक औषधे तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री होणारी औषधे थेट घरपोच देत असून नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू आहे। तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुहासजी जरांगे यांनी सांगितले की स्थानिक मेडिकल दुकानांवर कडक नियम लागू असताना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कोणतीही शहानिशा न करता औषधे सहज उपलब्ध होत आहेत। विशेषतः झोपेच्या गोळ्या, नियंत्रित औषधे आणि गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर वाढत असून यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। संघटनेचे उपाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी नियम फक्त स्थानिक मेडिकल दुकानदारांसाठी आणि ऑनलाईन कंपन्यांना मोकळे रान का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे रोजी दुकाने बंद ठेवून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यापूर्वी 2 वेळा बंद आंदोलन करूनही शासनाने केवळ आश्वासने दिली असून आता ठोस निर्णय न घेतल्यास राज्याध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब शिंदे, नगर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर आणि तालुका अध्यक्ष सुहास जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांची परवानगी रद्द करावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात अध्यक्ष सुहासजी जरांगे, उपाध्यक्ष संतोष जिरेसाळ, सेक्रेटरी प्रकाश पालवे यांच्यासह अशोक शेठ गांधी, पंकज मुनोत, गणेश बाहेती, संदीप लोखंडे, जालेंदर सदावर्ते, पांडू शेठ मंत्री, मुन्ना शेठ जाजू, अरुण शेठ आंधळे, सय्यद फैयाज, राहुल कांबळे, अविनाश पालवे, धनंजय फुंदे, सोमनाथ फासे आदी पदाधिकारी व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रशांत सोनवणे, शिवगर्जना न्यूज, पाथर्डी। आज आम्ही पाथर्डी तालुका केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार आप्पासाहेब शिंदे, आमचे जिल्हाध्यक्ष दत्ताशेठ गाडळकर, आमचे तालुका अध्यक्ष श्री सुहासशेठ जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आलो आहे। आमचा सर्वांची मागणी एकच आहे की ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून जी गर्भपाताची औषधं असतील, जी नार्कोटिक्स औषधं ज्याला आपण म्हणतो की झोपेची औषधं असतील की जेणेकरून पेशंटच्या आरोग्यावर अहितकारक परिणाम होतो, अशी औषधं असतील, अशी औषधं विकली जातात, ती तातडीनं बंद होण्यात यावी। आणि या औषधाच्या माध्यमातून जी गर्भपाताची औषधं विकली जातात त्याने तरी कुठला तरी शासनाचा जो प्रोग्राम आहे बेटी बचाव, या प्रोग्रामला हरताळ फासला जातो आणि ही औषधं ऑनलाईन माध्यमाच्या माध्यमातून एका क्लिकवर संबंधिताला मिळत असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही माध्यम राहत नाही आणि मोठ्या प्रमाणावर गर्भपाताचे केसेस या ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या औषधापासून होत आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे की आज नशेची औषधंसुद्धा, जी झोपेची औषधं असतील, नशेची औषधं असतील, ही सुद्धा एका क्लिकवर संबंधिताला मिळत आहेत। आमची या माध्यमातून प्रशासनाला, शासनाला आज आम्ही एक पत्र देत आहोत। येत्या 20 तारखेला म्हणजे परवा दिवशी संपूर्ण देशभरामध्ये सर्व केमिस्ट या विषयावर बंद पाळून आम्ही एक निवेदन देत आहोत। शासनाला हा इशारा आहे की तातडीने तुम्ही हे ऑनलाईन फार्मसीचा गैरकारभार तातडीने थांबवा, पेशंटच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार आहे, हा तातडीने थांबवा, अन्यथा यापुढे आम्ही केमिस्ट असोसिएशन आता बंद पाळून प्रथम आम्ही
विनंती करत आहोत, जर यापुढं हे थांबलं नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनाही आम्ही इशारा देत आहोत की यापुढं अधिक तीव्र स्वरूपामध्ये केमिस्ट आंदोलन करतील आणि त्याचा सुरुवात आम्ही आरोग्यमंत्र्यांना घेराव घालून करणार आहोत। याही ठिकाणी आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत। केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।